चर्चा पण करत होती. निर्णयापर्यंत पोहोचण्याची. निर्णयाशिवाय साध्यसिद्धी होत नाही. जे कार्य करायचंय त्याचा निर्णय ज्याला त्यालाच करावं लागेल. मग मलाच हा निर्णय करावा लागणार की माझ्याद्वारे केलं जाण्यायोग्य कोणतं कार्य आहे. मनुष्य पर्याय मिळाली, दुर्लभ मनुष्य पर्याय मिळाली. आजची दोन्ही वाक्य तीच सांगतात. मनुष्य जन्माचा एक एक क्षण किती महत्त्वाचा आहे आणि तो धर्म साधनेशिवाय फुकट जर वाया घालवला तर त्याची नुकसान भरपाई म्हटलं तर कशाच्याही द्वारे होऊ शकणार नाही. कोट्यावधी सुवर्णमुद्रा दिल्या गेल्या तरी सुद्धा मनुष्य जन्माचे क्षण परत मिळत नाही. नाहीतर सांगितलं किती या जगात कुल आहे, योनी आहे, लोकांमध्ये किती स्थान आहे की ज्या ठिकाणी या जीवाने एक वेळा नाही, दोन वेळा नाही, अनंत वेळा जन्म आणि मरणाचं दुःख भोगलेलं आहे. मग आता तरी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी आपण निर्णय करायला पाहिजे. कारण जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणारा धर्म मिळालेला आहे. आज जो धर्म मिळालाय तोच एक मात्र
आम्हाला जन्म आणि मरणाच्या चक्रातून मुक्त करणार आहे, चक्रव्यूहातून बाहेर काढणारा आहे हा धर्म. बाकी तर सगळे चक्रव्यूहामध्ये फसवणारे आहेत, अडकवणारे आहेत. अनेक वेळा अडकून त्याच्यामध्येच अभिमन्यूसारखं मृत्यूला प्राप्त झालेलो आहे. आत गेलो, बाहेर येता आलेलं नाही. हेच आहे. परंतु आज जो धर्म मिळाला त्या धर्माची महिमा किती सांगितली, किती आहे त्याचं वर्णन करता येत नाही म्हणतात आचार्य. मग असं सांगितल्यानंतर तर आपल्याला भाव व्हायला पाहिजे, इतकं भारी आहे का, सांगता येत नाही इतकी याची महिमा आहे. असा धर्म आहे, असे देव आहेत, असे गुरु आहेत. मग आपण प्रमाद सोडला पाहिजे, आळस सोडला पाहिजे. बुद्धी पण मिळालेली आहे. स्व आणि पराचा निर्णय करण्याची बुद्धी प्राप्त झालेली आहे. मी कोण आहे, शरीर, संसार, भोग या वस्तू काय आहेत याचा निर्णय करण्याचा आपल्याला सामर्थ्य मिळालेलं आहे का नाही. निर्णय केलेला चांगला असतो. आत्मकल्याणाच्या दृष्टिकोनातून निर्णय करावे. संसाराचं तर आणि दुकान, व्यापार, घर गृहस्थीचं कार्य तर करत राहणारच आहे की. पण त्याने हित होतंय का असं आचार्यांचं म्हणणं आहे, देवाचं. त्यानं नाही हो, नाहीतर आपले देव सगळं सोडून का गेले असते, ही चर्चा आपण ऐकली. त्यांना गृहस्थ दशेमध्ये कोणती कमतरता होती असे प्रश्न केलेले आहेत की जेणेकरून त्यांना दीक्षा घेण्याचे भाव झाले. सर्व संग परित्यागाचा परिणाम झाला. कशामुळे असं झालं? जाणतात ते, जाणलेलं होतं त्यांनी. श्रद्धान यथार्थ होतं घरगृहस्थीमध्ये राहत असताना सुद्धा की मी कोण आहे, हे सगळं काय याचं श्रद्धान पक्क होतं ना. मी ज्ञान दर्शन स्वभावी अनंत गुणांचा धार असा एक जीव आहे हे पक्क होतं त्यांचं. आणि हे सगळं बाहेर जे दिसतंय ते सगळं पुद्गल आहे, माया आहे, कर्माच्या अवस्था आहेत. आणि त्या सर्वापासून मी भिन्न आहे, त्याच्यात माझा ज्ञान नाही, आनंद नाही, हे निर्णय आहेत. आणि त्या निर्णयाद्वारे श्रद्धान पण आहे. आणि ते श्रद्धान दृढ होत जात असताना त्यांच्या जीवनामध्ये आचरण पण आलेलं आहे. करण्यायोग्य कार्य धर्मच आहे म्हणून निर्णय आज आपल्याला करायला काय अडचण नाही आहे. आपण ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. थोडा विचार केला तर आपल्याला कळते, आपल्याला उत्तर येते. प्रत्येक गोष्टीचं उत्तर येते. जीव कशाला म्हणायचं, पुद्गल कशाला म्हणायचं, मी कोण आहे, शरीर काय माहिती आहे ना. कोण आहे साहस? तू कोण आहे? तू कोण आहे साहस? हा मग कसला जीव आहे? कसला जीव आहे? ज्ञान दर्शन ज्याचं लक्षण आहे असा लक्षात घ्या. ज्ञान आणि दर्शन हे ज्याचं लक्षण आहे असे जीव आहोत, हे पण तुम्हाला कळतंय. आणि हे शरीर तुम्ही आहात का?
म्हटलं तुम्हाला माहिती आहे असं मला सांगायला. निर्णय झालेले नाही आहेत का आपले? मग निर्णय झाला तर पुढं काय म्हणते? कन्क्लुजन पर्यंत आलेलो आहे आपण. त्याच्यातलं समजलं आपल्याला आपलं कशात आपण कोण, पर काय. तर आता पुढं काय करायचं हे पण बघायला पाहिजे का नाही, विचारात घ्यायला पाहिजे का नाही. का नुसतं एवढ्या निर्णयाने कार्य होणार? पुढं विचारात घ्यावं लागेल. आता काय, याच्या पुढे काय. निर्णय केल्यानंतर जर आम्ही थांबलो आहे ना, थांबलो तर काय होईल? समजलंय आपल्याला कोणती गोष्ट केल्यानंतर काय फळ मिळणार. मग आता पुढं काय? त्या दृष्टिकोनातून आता वाटचाल करणं हेच तर आहे ना त्याच्या पाठीमाग. निर्णयाचं प्रयोजन राजाला जाणलं, श्रद्धान केलं. कशासाठी? कशासाठी? अर्थाच्या, धनाच्या प्राप्तीसाठी राजाला जाणलंय. हा राजा आहे आणि त्याच्याजवळ धन असतं वगैरे हे निर्णय केले, त्याचं श्रद्धान केलं म्हणते. हे हाच राजा आहे, अन्य कोणी नाही, हा श्रद्धान पण झालं. मग आता पुढे धन मिळणार आहे का? जाणून आणि श्रद्धान करून मात्र. पुढं काय करावं लागतं? आचार्यांनी सांगते किंवा त्याची सेवा करावी लागेल राजाची. तर राजा काय करेल? तुम्हाला जे पाहिजे ते देईल. ज्ञान, श्रद्धान आणि सेवा. सेवा आहे ना पुढचं कार्य. निर्णय झाला, श्रद्धान झालंय, आता सेवा करावी लागेल तरच. नाहीतर नुसता निर्णय करून राजा थोडंच धन देणार आहे. हा तू राजा आहे बरं का, मला माहित आहे, माझं पक्क श्रद्धान आहे तुम्ही राजा आहे. तसं माझं श्रद्धान इथं देवावर. हो, तुम्ही वीतरागी आहे, सर्वज्ञ आहे, बरोबर. पुढं आणि माझं तुमच्यावर श्रद्धान आहे, बरोबर. तुम्ही देव आहे, मी तुमच्या रोज पाया पडतो, मी तुमची पूजा करतो असं म्हणतो. माझं श्रद्धान आहे तुमच्यावर असं म्हणतो. मग होणार का कार्य? असं म्हणायचं. आहे म्हणून, जाणून म्हणून कार्य होतंय काय? आचार्य पुढे सांगतात. पुढे आहेत आपल्या पहिल्या सूत्रामध्ये, तत्वार सूत्राच्या सांगितलंय. ज्ञान दर्शनाने मोक्षमार्ग सांगितलेला नाही आहे. सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान हा मोक्षमार्ग थोडाच सांगितलाय. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र तिन्हीची एकता मोक्षमार्ग म्हटलेला आहे. तिन्हीची एकता पाहिजे, तो मोक्षमार्ग आहे. त्याच्यामध्ये सम्यक चारित्र पण घेतलं. मग सम्यक चारित्र काय आहे? सम्यक चारित्र काय आहे हा प्रश्न आहे. तर चारित्र पाहुड मध्ये कुंदकुंदाचार्य सांगतात ना स्पष्ट. जाणणे आणि पाहणे रूप ही जी क्रिया आहे त्याचं नाव आहे चारित्र. जाणणे आणि पाहण्याची क्रिया, क्रियेला चारित्र म्हटलं जातं. किंवा समज आपलं प्रवचन सारमध्ये आपण ऐकलंय, चारित्रम खलु धम्मो. चारित्र हा धर्म आहे. आणि धर्म काय? धर्म जो आहे तो समता भाव स्वरूप आहे. आणि तो समता भाव का आहे? तर मोह क्षोभरहित जो आत्म्याचा परिणाम आहे आणि त्याला समता भाव म्हटलेला आहे. आणि तो समता भाव धर्म आहे, तो समता भाव चारित्र आहे असं सांगायचा प्रयत्न आहे. म्हणून अमृतचंद्राचार्यांनी त्याच्या टीकेमध्ये दिलं स्पष्ट. स्वरूपे चरणम, स्वरूपामध्ये चरण विहार, स्वरूपाला जाणणं, स्वरूपानुसार परिणती. मी जर ज्ञान दर्शन स्वरूप आहे तर ज्ञान दर्शन रूपानेच परिणमन करायला पाहिजे. एवढंच आहे चारित्र आचरणचं म्हणणं.
आहे जाणणारे पाहणारे आहोत, तर जाणण्याने पाहणे रूपाने जो परिणत राहतो आणि तोच सर्वश्रेष्ठ चारित्राचा धारक. त्याच्या ठिकाणी अतिंद्रिय आनंद आहे, समता भाव आहे, शांती आहे, निराकुलता आहे, निर्भयता आहे. कोणाच्या ठिकाणी? इथून पुढं म्हणजे निर्णय करायचं काय अवघड नाही. सगळ्या जणांनी शास्त्र येते ऐकते सगळं बरोबर आहे. आता इथून पुढं खरं आपली परीक्षा ज्याला म्हणू तर तिथून सुरुवात होणार आहे ना. तुम्हाला सगळं जे चांगलं आहे वाईट आहे हे समजलंय. आता इथून पुढं आता तुम्हाला काय करायचं ही इथून परीक्षा आहे आता. आणि त्याच्यासाठी जास्त जास्त प्रयत्न करावा लागतो. मग रोजचा अभ्यास आणि परीक्षेच्या वेळेसचा अभ्यास फरक आहे का नाही? रोजचं एक आहे होमवर्क म्हणून करू आपण, वाचू काय थोडंफार, पण असं आपण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट किती करणार, मेहनत किती घेतो रोजची रोज आपण त्या अभ्यासाची. जसं आता दशलक्षण आलं तर तुम्ही किती मेहनत घ्यायला लागलाय, कसे कार्यक्रम घ्यायचे. हीच मेहनत जर कायमचीच ठेवली असती तर आता आम्हा झालो असतो, आपण आत्मकल्याण करण्याच्या मार्गावर लागलो असतो. पण तसं नाही ना. आता कार्यक्रम दशधर्म दशलक्षण आहे आणि मग त्यावेळेस सगळ्यांचं मनोरंजन करणं आमच्या बायकांचं काम आहे. आम्ही पाठशाळेच्या मॅडम आहे. मग सगळ्याला आता घेऊन आपल्याला कार्यक्रम केलं पाहिजे. सगळ्याला धर्मात मला म्हटले पुरुषांना जरा सांगा भाग घ्यायला म्हणून. आहे ना. म्हटलं तुमचं ऐकत नाहीत का पुरुष? नाही ना आमचे तर ऐकतेच, आम्ही 6 जणीच आहे म्हटले. म्हणजे त्यांनी कबूल केलं आमचे नवरे, आम्ही सांगणार तर ते ऐकणारच आहे ना. म्हणजे तुम्हाला कार्यक्रमात भाग घ्यावा लागतोय. अमोल काय घेणारच की का नाही घेणार? काय घेणार म्हणते, त्यात काय सांगा. मग 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 पुढं काय? मग म्हटले बाकीचे, मग ही एक ग्रुप झाला तयार, अजून एक ग्रुप पाहिजे आम्हाला. तर बाकीच्यांना पण सांगा की. तर सांगतो आहे का? ते दशलक्षणला ते कार्यक्रम बसवणार आहेत महिला. तुम्हाला काय करायचं नाही ते सांगतील तेच करायचं, जे करत आलंय तेवढंच. बाग काय करायचं नाही अनुपमाने, काय काहीच करायचं नाही. तुम्ही त्यांनी सांगायचं आणि तुम्ही करायचं एवढं त्यांनी, आणि एवढं काम करायचं. आता रोजच्या व्यवहारात तर करतो आपण. आता धर्माच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी म्हटले बाबा तुम्हाला हे कॅरेक्टर करायचं आहे, बरं कळलं निशान काय म्हणतोय? हां म्हणजे तुम्हाला जो रोल दिला जाईल है ना, तो रोल तुम्ही गपचिप करायचा. सगळ्यांनी प्रयत्न करा भाग घेण्याचा. तुम्हाला तर सर सोडत नाहीत. म्हणजे सर तिथं कंपल्सरी तुमच्याकडनं धर्म करवून घेत नाहीत आहे ना. दशलक्षणमध्ये तुम्हाला सुट्टी नसती, बरोबर आहे. मग का कशासाठी चालले? कुठंतरी जीवनात उतरवा ह्याच्यासाठी ते चाललेलं आहे. चर्चा अशी म्हणजे इथं जेव्हा दशलक्षण आलं तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळेजण आता काय केलोय, वाहून घेतलंय. आता सारख्या मीटिंग सारखे सगळे ते कोणते विषय घ्यायचे, मग इकडून तिकडून सगळीकडनं. आता तुमचा वेळ अशुभात जातच नाही आहे. स्वयंपाक करत असताना तुम्ही स्वयंपाक करत नाही आहे ना. बाकीच्या गप्पा टप्पा संपल्या, इकडच्या तिकडच्या भोजन कथा संपल्या आहे ना. बाकी सगळ्या अलंकाराच्या सगळ्या कथा संपल्या. आता काय कथा भेटलं तर मग मी तो व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये हे आले. मग तुमच्यासाठी एक मी एक चांगला विषय आला होता, वाचून दाखवतो तुम्हाला. म्हणजे चर्चा चांगली एक विषय घेतला आहे. मुझे आपसे ही कुछ कहना है असं एक शीर्षक आहे त्याचं. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. मग वर्तमानामध्ये विज्ञानाने आपल्याला काय दिलंय आहे ना. विज्ञान काय देते आपल्याला? तर त्यांनी सांगितलं समृद्धी समृद्धी आणि सुविधा दिलेली आहेत. कुणी? परंतु त्यांनी त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं संस्कार और संस्कृती छीन ली है. छीन ली म्हणजे
काढून घेतली, एवढं सोपं शब्द. हिसकाव, हे कसं आहे, मी बरोबर, हिसका आहे ना, हिसकावून घेतले. दिलं आपल्याला, संस्कार दिले, सुविधा दिल्या, मोबाईल. आणि थोडं मोबाईलवर मी काय म्हणायला लागले, लगेच आम्ही चांगल्यासाठीच करतो की मोबाईल. मी म्हटलं मान्य आहे तुमचं, आहे ना. बायकांशी भांडायचं काय. मग आता त्या चर्चेअंतर्गत चांगले विषय 2-4 मांडले त्यांनी. बघा काय दिलं. इस 21वीं सदी में गांव गांव में मोटरसाइकिल, ट्रैक्टर, कार, मकान, बंगला और हर हाथ में, तुम्हाला कसं काय माहिती, हर हाथ में मोबाइल होना एक आम बात हो गई है. आंब्याची गोष्ट सांगते, कळलं ना काय आम बात. आवश्यक नाही रे, आम म्हणजे सर्वसामान्य झालेलं आहे. मोटरसायकल आहे, ट्रॅक्टर, गाडी, बंगला आणि मोबाईल तर अगदी सगळ्यांकडेच आहे ना. नवीन नवीन मोबाईल आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी काय आहे ना, आधी चांगल्या मग एकदा बघितलंय का हमालाच्या हातात मोबाईल, का हमालाच्या हातात मोबाईल, असं जसं ते मोटरसायकल बाईक चालवताना, सायकल चालवताना बघितल्यावर आश्चर्य वाटायचं ना, तसं ही मोबाईल हमालाकडे पण मोबाईल, कामवालीकडे पण मोबाईल, असं एक आश्चर्य वाटतं. पण ते आता काय आता नाही वाटत, ते नवीन नवीन आल्यानंतर असं तसं वाटतं थोडं आहे. मग असं सगळं आलं, कच्चे मकान, साइकिल है ना, की असुविधाएं, साइकिल, रिक्शा आदि की सुविधाएं गायब हो चुकी है, गायब नहीं. आधुनिक सुविधाओं में निरंतर प्रगति हो रही है. बरोबर, आधुनिक सुविधा सगळ्या, गिराईक परत गेलं नाही पाहिजे, नाही ना, त्याला म्हणायची आधुनिक सुविधा सगळं. परंतु संस्कार गायब होते जा रहे हैं. समृद्धि ने सुविधा शौक तो विकसित किए, परंतु संस्कार और संस्कृती छीन ली. आता ते कसं कसं त्याची एक उदाहरणं दिलेली आहेत. किती पॉईंट आहेत तुम्हाला सांगतो, 10 आहेत, 11 आहेत, 11. हां ऐका, आपण नाही बरं, आपलं नाही बरं काही, जी दुसऱ्याचं चाललं एवढं लक्षात राहू द्यायचं. सुमित मालक ऐका ना, ऐका. घर घर में आरो, म्हणजे आरो काय म्हणत त्याला, आरो ना, घर घर में आरो मशीन दी पर पानी का छन्ना छीन लिया. पटतंय का, आहे का ना, मुद्दा आहे का. म्हणजे आरो मशीन सगळ्या कोणा कुठल्याही घरात जावा, त्याच्याशिवाय पाणी पिऊ शकताय का कोण. आता आरोचं पाणी नाही मिळालं तर पाणी जातं का, असं झालेलं आहे. आता सिस्टीम नवीन, पाणी आरोचंच पाहिजे. मग आता आरोपेक्षा चांगलं पाणी म्हटलं ना, पावसाचं पाणी साठवा, पण साठवणार जोपर्यंत गळ्या नाकापर्यंत येत नाही पाणी तोपर्यंत नाही. नाक पाण्यात बुडल्यानंतरच मग विहीर खांदायची, अशी अशी पद्धत आहे. तर झालं, घर घर में आरो मशीन दी, परंतु समृद्धी, समृद्धी ज्याला आपण म्हणतो, मांडली जाते ज्याला समृद्धी, त्याने काय केलेलं आहे. आरो दिलं म्हणजे काय दिलं त्यांनी, सांगा बरं. आरो दिलं म्हणजे काय दिलं, कसं काय तुम्हाला माहिती होतं. शस्त्र हातात दिल्यासारखं आहे, की मारण्यासाठी दिलेलं शस्त्र. आरो लावताना कोणाला वाटलं असं किंवा वाटतंय असं, ते पाणी घेताना वगैरे किती जीवाची तिथं त्याच्यामध्ये हिंसा, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये जो फिल्टर असतो त्या रीजने तिथं जीव मरून तिथं साचते त्यांच्या अंगावरनं, म्हणजे तिथंच जीवाच्या अंगावरूनच पाणी येत असतं त्याच्यातनं. कारण आरो फिल्टर थोडंच ते महिन्यातनं एकदा साफ केला जातो असं मी ऐकलंय. आणि महिना दोन, कोणी महिन्यात करते, 2 महिन्याने, 3 महिन्याने, किती दिवसांनी करते आरोचं फिल्टर साफ. तुमच्याकडे आहे ना, करतं का साफ, का नाही साफ, किती दिवसांनी. हां 1 महिन्याने करतं, 1 महिन्याने करतं. आणि त्यांनी आरो आणून दिलंय. कुणी आणून दिलंय आम्हाला बाकी काय माहीत नाही, पाणी त्याच्यातलं द्या एवढंच माहिती. मग त्या आरो फिल्टरमध्ये
आपल्याकडे जैन धर्मामध्ये किती सुंदर सिस्टीम आहे, व्यवस्थित जाड गाळण्याने पाणी गाळा आहे ना, आणि नंतर उकळा 24 तासासाठी, तुम्हाला रोग राही काहीच होणार नाही, औषध पाण्याची काही गरज राहणार नाही. खरं तर जर थोडा काही आजार असला तर सरळ गरम पाणी घ्या, गरम पाण्यासारखं दुसरं अँटीबायोटिक नाही, आपोआपच सगळे रोग दूर होते, तुमचं दुकान बंद पडेल. पण एवढ्याने काय फरक पडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. नाहीतरी काल मंडळी तुमच्या सांगत वैताग आला म्हणून आहे ना, सारखं डॉक्टर तर रविवारी सुट्टी घेतात पण आम्हाला कामाला लावतात आहे ना, असं सगळं म्हणत होत्या. म्हटलं कोण सांगतं तुम्हाला आहे ना, डॉक्टरांना म्हटलं दुसरे पण लोकांची पोट भरू द्या, तुम्ही बंद ठेवलं तर ते दुसरीकडे जातात की. हो जातात की, तसं काय नाही, आम्ही 10 नंतर बंद केल्यावर जातात की म्हणजे असं. आरो म्हणजे हिंसेचं उपकरण दिलं. म्हणजे कशाचं उपकरण दिलं तुम्हाला? म्हणजे कशाचं दिलं? नरकात जाण्यासाठीच ते मशीन आहे. त्या मशीननं पाणी पिताना प्रत्येक वेळेस मला नरक आयुचा, नरक जर आयुकर्माची वेळ असेल ना त्या पाणी पित असताना, तर नरक आयुचा बंद होणार माहिती तुम्हाला. आणि ज्या ज्या वेळेस पाणी पिताय त्या त्यावेळेस नरकगतीचा बंद होतोय आरोच्या फिल्टरचं पाणी पिताना. ठीक आहे, तुम्हाला त्याचं काही सिरियस नसणार, तुम्ही आजपासून बंद करणार आहे असं थोडंच आहे का? बंद करणारे कोण कोण सांगा. कोणाला असं वाटलं असं आहे नरकगती, नरक नको रे बाबा, आता कोणाला भीती वाटली सांगा बरं? असं ते आम्हाला काय नाही, नसतंच नरक तर तुम्ही सांगा. हा नाही तर कसं कसं विचार असतं का? नरक असतं का? जर श्रद्धा नसेल आणि सांगितलं तुम्हाला हे जेव्हा तिथं जाणार आहे त्याच्यात असंख्यात जीव, 1-2 जीव नाही, किती असंख्यात जीव, असंख्यात रस जीव, म्हणजे त्यांचे सप्तधातूनं बनलेलं शरीर, म्हणजे मांस रक्त हाड यांनी बनलेलं ते शरीर असतं. आणि त्यांच्या अंगावर नाही येणारं पाणी हे सगळं तुम्हाला माहिती. एक तरी येताना नदीतच घाण येते, सगळ्या गठरी तिथंच जाते तुमच्या आहे ना. तिथून तुम्ही म्हणताय त्याला फिल्टर होते, तिथं किती जीव मरते. तिथून पुन्हा तुमच्या ह्याच्यात येते, नळाला येते. नळाला येताना मध्ये आधी काय गटरी बिटरी फुटून नळ बिळ फुटले असले तर ते त्याच्यात शिरतं आहे ना. जास्त एक्स्ट्रा ते गढूळ पाणी झालं त्याच्यात पोटॅशियम आणि कॅल्शियम काय काय टाकून त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते. आपण म्हणतो पाणी खूप गढूळ आहे, पाणी खूप गढूळ आहे, एवढंच फक्त आपण म्हणायचं आहे ना. तुम्ही या घरी पावसाचं पाणी दाखवतो कसं एकदम काचेसारखं क्लीन नीट, आणि त्याच्यामध्ये कुठं मिक्स व्हायचा चान्स नाही आहे ना. आबाळातलं पाणी आहे ना, स्वर्गातलं पाणी म्हणा त्याला, अमृत आहे ना. आम्ही अमृत पितो, तुम्हाला विष पिल्याशिवाय जमत नाही, अडचणी. मग काय सांगितलं? म्हणजे ती जेव्हाच मी पाणी पितो त्यावेळेस ते हिंसानंदी रौद्र ध्यान आहे. आरोचं पाणी पिणं हे काय हिंसेमध्ये, कारण ते पाणी पिताना चांगलं लागतं म्हणजे आनंद मानला. मग त्याच्यात किती जीवाची हिंसा झाली, म्हणजे अनेक जीवांची हिंसा होऊन ते पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि ते पाणी पिताना आपण म्हणतो हे पाणी चांगलं आहे. याचा अर्थ काय? जसं मांस खाणारा म्हणतो चांगलं आहे, तर आपण काय म्हणणार? हे पाप आहे. हे असलं चांगलं कसं म्हणू शकताय त्याला? मग आरोचं पाणी पिणाऱ्यांना चांगलं कसं म्हणायचं सांग? कुणाकुणाला नियम घ्यायचे सांग? काय म्हणजे हा एक निलम काकी तर घेतीलच, त्यात काय शंका नाही. तुम्हाला अजून सुद्धा म्हटलं ना, पाणी म्हणजे आरोच्या पाण्याची आसक्ती ह्याच्यातनं पण दिसते. आणि नाही पिलं ते पाणी आणि मी दुसरं साधं पाणी पिलं, मरतंय का? पण नाही, नरकात जायची माझी तयारी आहे आज, पण ते पाणी मी सोडणार नाही. फरक कळतोय का? अरे त्या इंद्रिय विषय भोग आहे ना, त्या बाह्य प्रत्येक वस्तूमध्ये मी किती 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 गुंतलेलो आहे, किती माझी आसक्ती आहे. लाल मुंगीसारखी तुटेल पण सोडणार नाही. काय काय म्हणायचं? तुटेल. आणि त्या लाल मुंगी जर चावली ना, तुम्ही त्याला सोडवायचा प्रयत्न करा, ते सोडणार नाही आहे ना. ती मरस तोपर्यंत सोडत नाही. मुंगळ्याने पण एखाद्या वेळेस पकडलं ना, तर मुंगळा पण सोडत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, संयम. मरण आलं तर चालतंय, अशी आसक्ती. मरण येऊन दुर्गती मिळाली तरी चालेल, इतकी आसक्ती. कशाची? पापाची.
तीच पुण्याची असती, तीच धर्माची असती. कोणाचं असते? फळे का? तर तेच जर पुण्य आणि धर्मामध्ये कन्वर्ट झालं तर काय मिळेल? स्वर्ग मोक्ष मिळेल. आणि कन्वर्ट कोण करणार आहे? मीच करणार आहे. आणि मी काल पण सांगितलं तुम्हाला, निर्णय मी करायचा ना. काल का परवा सांगितलं होतं ना? कालच. आणि म्हणा ना बाबा सोडतो, चला तुम्ही सांगा सोडतो, आत्ता सोडतो. कशाला मी नियम द्यायला लागलोय तुम्हाला? पण कोण म्हणायला तयार नाही. मी काल हे म्हटलं, मी कोणाला नियम देणार. पण आपल्या मनामध्ये तर त्याच्याबद्दलचं पापाची गिल्टी, बाबा हे पाप एवढं मोठं पाप आहे, एवढं मोठं पाप आहे. मुलाने हिंसा केली, चोरी केली, खोटं बोललास आणि दारू पिली, तर आपण त्याला खवळणार का नाही खवळणार? काय म्हणणार? चांगलं केलं म्हणणार? चुकीचं आहे म्हणून सांगणार का नाही? करायचं नाही म्हणून सांगणार का नाही त्याला? हे असं परत केलं तर काय म्हणणार? असं आपण त्या मुलांना समजावून सांगतो. म्हणजे त्यांची हिंसा वाईट, त्यांची चोरी वाईट, त्यांचं खोटं वाईट आहे ना. त्यांनी जे जे करेल, दुसरा जे जे करेल ते वाईट, आणि मी करेल तर दादा काका कुठे गेले? अरे संयम. बरं नाही, बरं नाही, बरं नाही रे. मी सांगतो बरं नाही म्हणूनच शास्त्राला आलं. बरं नसल्यावरच माणूस शास्त्राला येत नाही. बरं नाही त्यांना. वेगवेगळे आजार असतात. ताप, शारीरिक आजार वेगळे आणि एक मानसिक आजार असतात, है ना. त्यांना मानसिक आजार आहे माहिती आहे तुला? सायकिक आहेत जरा. सायकिक असं म्हटलं तर कसं वाटेल? काय बरोबर आहे का? म्हणजे शास्त्र चालू आहे आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी लौकिक कार्यासाठी थांबलाय. म्हणजे बाबा पण इथंच आहेत, बाबासाठी बाबा बाबी इथंच आहेत. मग आता घरी कोणासाठी थांबणार? म्हणजे सायकिक आहेत का जरा असं विचारल्यावर काय सांगणार? आता पर रोज सांगतोय का नाही? शास्त्र बुडवू नका. परत परत सांगणार आहे का? हे कोणी मिळणार आहे रोजचं रोज सांगायला तुम्हाला? आज मिळालंय. आजचे क्षण का वाया घालवता? वर्तमान का वाया घालवता? हेच मला आश्चर्य वाटतंय. एक दिवस शास्त्र का बुडवायचं? मी आहे मी आणि का शास्त्र बुडवायचं माझं प्रयोजन काय? रोजच आहे. मग काय बरोबर आहे सुमित? मला हे असं जोपर्यंत म्हटलं त्याच्याबद्दल अजून आवड नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते बुडवलं नाही गेलं आलं साहेब. बरोबर आहे का? आपल्या मर्जीने उठलं केलं. साहस काल आला नव्हता तू? बरोबर आहे का? ना मेरी मर्जी असं. म्हणून असे जे करतात ना धर्माच्या बाबतीत, त्यांना आपण सायकिक म्हणायचं का नाही म्हणायचं? सोनेला ताई बरोबर आहे का? येडपट आहेत का असं म्हणणार आहे का नाही? एखादा चांगलं कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये जर भाग घेतला नाही तर असं वाटतं. बात काय नाही. मला बोलायचं नव्हतं पण एक उदाहरण म्हणून सांगितलं. चर्चा कशावर चालली होती? आरोचं पाणी, त्याच्याबद्दलचं भय आता सांगितलं. आपण अजून मी तेवढा विस्तार करत नाही आहे, सांगत नाही की किती मोठं पाप आहे. ज्या ज्यावेळेस पिणार त्यावेळेस गतिबंध निरंतर असतो. कर्नाटक काय सांगतो? प्रत्येक समयाला गतीचा बंद होत असतो. असा एक क्षण नाही आहे. परिणाम तुम्ही जो कराल त्याच्याबरोबर नामकर्माचं त्या ठिकाणी गती नामकर्माचा बंद होतोच. गती किती आहेत? 4. कोणत्या तरी एका गतीचा माझा बंद होणारच आहे. हा. आणि तुम्हाला काल सांगितलं होतं गती किती चांगली आहेत आणि किती वाईट आहेत. 3 चांगले आहेत आणि 1 सॉरी 3 वाईट आणि 1 चांगले आहे. उलट झालं, सॉरी. 2 गती चांगले आहेत 2 वाईट आहेत काय? हा 2 चांगले आणि 2 वाईट. 3 आयु चांगले आहेत आणि 1 वाईट. हा का 3 आयु पुण्य आहेत काय आणि 1 आयु पापरूप आहे का? असं. चला थोडंफार इकडं तिकडं. तर असं झालं. म्हणजे गतिबंध निरंतर. मग तुम्ही जेव्हा जेव्हा जो जो कोणता स्वभावाला सोडून दुसरा परिणाम करणार तर तिथं त्या परिणामाला अनुसरून तिर्यंज गती, नरगती, मनुष्यगती, देवगतीचा बंद होतो. आणि त्याची कारण आता तुम्ही तत्वावर सूत्र वाचायला लागल्यापासून माहिती झालं असेल. कुठल्या अध्यायात आलेली आहेत? कोणत्या गतीचा बंद कोणत्या कारणाने होतो किंवा कोणत्या आयुचा? 7व्या 8व्या 9व्या 6व्या
हा सर्वाच्या कारणांतर्गत आलाय ना. बरं, असू दे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तिर्यंच आहे ना, तिर्यंच गतीमध्ये का जाणार? मायाचारी करून. नरगतीमध्ये का जाणार? म्हणजे आता ना आरोचं पाणीमध्ये काय येणार? बहुचा आरंभ आहे, सासूचा नाही. बहु आरंभ आहे ना, खूप आरंभ करून त्या ठिकाणी ते घेतलेला पण आनंद आहे, स्वाद आहे त्या पाण्याचा. किती पाप करावं लागलं त्या एक ग्लास पाण्यासाठी. हे किंवा आपल्या घरामध्ये नळ गळके नळ किती असते आणि आपल्याला त्या नळ गळते त्याची चिंता किती असते. तेव्हा नळातनं एक एक थेंब पाणी पडतंय, आपल्याला ते किती महत्वाचं वाटतं. तेव्हा एक थेंब पाणी पडतंय, किती मोठं पाप लागतंय आहे ना. मागं तुम्हाला सांगितलं होतं, एक पंडितजी एकादश लक्षणला गेले, त्यावेळेस तिथं संध्याकाळी एकाच्या घरी थांबले, बाथरूममध्ये गेले आणि त्यांना दिसलं नळ गळतोय. रात्रीची 9ची 9:30ची वेळ. म्हटले हे पाणी गळतंय. मग म्हटले नळ बदलून टाका आत्ता. म्हटले आहे सकाळी बदलू की, आत्ता बदलत असलं तर थांबतो म्हटले, नाही तर चाललो म्हटले. माझा पंडितजीला बोलवले. आता तिकडचे पंडितजीचा विनय करणारे लोक जास्त असते, आपल्याकडचं आता काय यूज टू झालेले असते, अतिपरिचयात अवज्ञ होऊन जाते आहे ना. म्हणून महाराज एक ठिकाणी राहत नाही. जास्त परिचय झाला ठीक आहे, रोजचंच आहे, आम्हाला माहीत आहे का आहे ते आहे ना. गुण माझे कळले तुम्हाला आणि दोष सगळंच कळलंय माझं, बरोबर आहे का नाही. त्यामुळे आता काय सिरियस घ्यायचं नाही, गंभीरतेने काय घ्यायचं कारण. मग ते विद्वान कधीतरी 10 दिवस येणार आणि आता बोलवलेत, मोठे विद्वान आहेत आणि ते म्हटले जर आत्ता बदलला नळ तर थांबतो नाही तर जातो म्हटल्यावर त्यांनी रात्री 9, 9:30ला प्लंबर बोलवला, ते नळाचं काम करून घेतलं. मग त्यांनी त्याच्यात सांगायचं, त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं असेल प्रयोजन की काय त्याच्यामध्ये दोष आहे. एका थेंबामध्ये किती जीव, सायन्स सांगतं अगळित अजून. आणि त्याला पिशवी असली तर अजून गोष्ट वेगळी, पण नळ आहे, पिशवी नाही आणि गळते. आणि पिशवी असलं तरी गळते. एकेका थेंबामध्ये किती जीव आहेत, सायन्स काय सांगतं. किती हजार जीव आहेत त्याच्यात. म्हणजे त्यांना मायक्रोस्कोप खाली दाखवतात ते अनेक वेळेस येतेच व्हिडिओज तुमच्या व्हॉट्सअपवर बघितले पण असतील की एका थेंबामध्ये किती जीव असतात. आणि असा तो एक थेंब पडतो जेव्हा तेव्हा किती पद्धतीचं त्या ठिकाणी नुकसान होत असतं आणि किती पाप लागत असतं. पण वी आर केअरलेस. आपल्याला काय वाटतंय फुकट आहे ना पाणी, पण आता ते पण फुकट राहिलं नाही. आरो म्हणजे आपलं पाणी बाटली घ्यावं लागते आता पाण्याची, 10 रुपयाची, 15 रुपयाची, 800, 1000, 3000 रुपयाला पण बाटली असते बरं का. 7,000 पर्यंत बाटली तुम्ही ऐकली बघितलेली आहेत. ब्लॅक वॉटर, कुठं कसलं वॉटर आहे ना, प्रकार आहेत पाण्याचे तसे. पाणी एवढ्याला असतं, पाण्याची किंमत. आणि डे बाय डे पुढे जाऊन सांगतात तिसरं महायुद्ध तर पाण्यासाठीच होणार आहे. आणि आज माझ्या घरात पाणी टपकतंय, काय काळजी आपल्याला. कळते का? काही नाही, ठीक आहे. इतकं नेग्लिजिबल झालाय धर्म. जसा पाण्याचा थेंब एक गळला तर आपल्याला फरक पडत नाही, तसं एक प्रवचन सुटलं तर काय फरक पडतो सुमित मालक. एक थेंब काय आणि एक प्रवचन काय, दोन्हीची व्हॅल्यू सेम नाही का. हा ना, कारण ते थेंब पण फुकट आहे पाण्याचा आणि प्रवचनाला पण पैसे पडत नाहीत. बरोबर सुमित मालक, बरोबर आहे का. प्रवचनाला काय पैसे आहेत का. नाही. त्यामुळे काय त्याची व्हॅल्यू किती आहे, पाण्याच्या एका थेंबासारखीच आहे आमच्याकडे. ते काय किती आलं गेलं संपलं तरी काय त्याला फरक पडत नाही. आमच्याकडे बोर आहे ना, सगळ्यांनी बोर घेऊन ठेवलीत, काळजी करायची. तर जाऊ द्या, चर्चा ज्यावर निघाली ती आरो आहे ना. समृद्धि ने हमको क्या दिया, समृद्धि ने पाप दिया और हमसे क्या छुडा लिया, पुण्य धर्म. ते सोडून घेतलं ना, आमच्याकडनं गाळणंच काढून घेतलं. कितीतरी घरात जातो, नळाला पिशवी नाही, पिशव्या जर बघितल्या तर आहे ना, उगाच नावाला कुठं नायलॉनची पिशवी, बाजारात विकत मिळणारी पिशवी. आपल्याला सांगितलं बाबा एक तर ते चुकीचं आहे, नळाला पिशव्या उत्तरेकडे लावतच नाही आहे ना. उत्तरेकडे नळाला पिशवी म्हणजे एकदम मोठं पाप. तिथं ते फाशीवर फाशी दिल्यासारखं आहे म्हटलं, सुळावर चढवल्यासारखं आहे त्या जीवांना. कारण त्या पिशवीत पाणी राहतं तसं त्याची जीवानी संध्याकाळी करत पण नाही तुम्ही. अगदी ते फाटल्यानंतर म्हणजे त्याच्यात अक्षरशः
असं मऊ मऊ होतं ते, म्हणजे इतकं गिळगिळीत होतं ते कापड, आणि मग स्वतःच फाटतं. त्या दिवशी सुद्धा कोणी बघितलं, अरे पाणी फाटली का, बरं बरं. अशी ही स्वाध्यायाला येणाऱ्यांची गत आहे. न येणाऱ्यांना तर नळाला पिशवीच लावायची नाही, तसलं फेसाचं पाणी येतं ना आजकाल नळातनं, म्हणजे तसलं फेसाचं पाणी घ्यायचं असतं त्यांना. हे असलं पिशवी आहे, असलं लावायचं नाही अजिबात. एवढा भारी नळ घेतलाय, त्यातलं पाणी भारी दिसायला पाहिजे, नको आहे ना. नुसता हात खाली धरला की पाणी आहे ना, म्हणजे असं सेन्सर्स. इतकं भारी भारी नळ बसवल्यावर त्याला पिशव्या लावणं म्हणजे आउट ऑफ डेट आहे. बरोबर आहे का सोनेल ताई? म्हणजे कार्यक्रम घ्यायचे म्हणून सांगते. नळाला पिशवी लावणं आउट ऑफ डेट, आणि नळाला नाही ना बिनगाळलेलं पाणी घेणं अप टू डेट. हे कशाला आपण त्या ठिकाणी चांगलं मानतोय, कशाला वाईट मानतोय, साहस कळते का? झोप चांगली का शास्त्र चांगलं? खाणं चांगलं, संयम चांगलं का शास्त्र चांगलं? काय चांगलं? देवा शपथ सांग. आता हे आता झालं सांगितलं तू, आता देवा शपथ सांग. शास्त्र चांगलं का जेवण चांगलं? आता गप झालंय. देवाची शपथ घ्यायची म्हटल्यावर खोटं बोलता येत नाही, बाकी काय नाही. विचार करण्यासारखं आहे. आता पुढचं वाचतो, आता जाऊ दे, वाचून काढतो. घर घर में दूरदर्शन दिया, समृद्धि ने क्या दिया? घर घर में दूरचं दर्शन दिया, और है ना, किंतु परंतु देव दर्शन छीन लिया. बरोबर आहे का? पटतंय का? म्हणजे काय दिलं आणि काय घेतलं काढून, पुन्हा एकदा तुलना करायला काय अडचण आहे? दूरदर्शन दिल्यानंतर काय झालं? हा, प्रीतीताईंच्या अपेक्षेने ते चांगलंच बघते त्याच्यावर आहे ना. त्यांना दूरदर्शन दिलं, मोबाईल दिला, तरी ते सगळं चांगलंच बघते. त्यांना काय वाईट बघायचं नसतं, ते चांगलंच असतं म्हणते त्यांचं. ही लिहिणारा याडा दिसतोय असं बहुतेक, त्यांना माहिती नव्हतं आहे ना असं. आणि मग सांगायचं, लोकांनी सांगितलेलं कौतुक सांगायचं. तर जिन धर्मामध्ये शीलाची चर्चा करताना, अरिहंत उत्तम शीलाचे धारक सांगताना किती शीलाचे गुण आहेत हे त्यांना माहिती असतं का? तुम्हाला तर माहिती आहे किती शीलाचे गुण आहेत? 18,000 माहिती आहे का? त्यांना माहिती आहे जे सांगतील, आणि ते स्थूल व्यवहारात सांगतात आपल्याकडे 18,000 शीलाचे भेद सांगितले गेले. आणि कौतुक कोणाचं? त्यांचे पण भारी सांगते हा. अरे इथं अरिहंत सांगून दमले, आणि मला कौतुक कोणाचं? दुसरे. म्हणजे मला जैन धर्मात सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या मिळाल्या, पण मला कौतुक कोणाचं आहे सोनेलाताई? जिन धर्माचं कौतुक होतंय कधी? आणि विज्ञानाचं कौतुक किती? म्हणजे मुलाचं कौतुक किती आहे आणि शास्त्राचं कौतुक किती आहे, असं मला विचारायचं. म्हणून दुसरा मुद्दा काय घेतला त्यांनी? दिलं काय? दूरदर्शन. म्हणजे काय दिलं? पुण्य दिलं का पाप दिलं? प्रदीप काका काय दिलं? दूरदर्शन दिलं. म्हणजे त्याच्यात आस्था, आम्ही जिनवानी, पारस हे किती बघतो. आणि मग अनुपमा, ये रिश्ता क्या कहलाता है, आणि लग्नाची बेडी, आणि असे काहीतरी आहेत बाबा. हे सगळे कार्यक्रम काय दाखवत त्याच्यात? कसा पुण्य करायचं, कसा धर्म करायचं हेच दाखवतात ना. समृद्धि ने हमको दूरदर्शन दिया, परंतु देवदर्शन छीन लिया. तीसरा मुद्दा है, बच्चों के लिए अच्छे स्कूल एवं LKG से ही कोचिंग सेंटर दिए. LKG म्हणजे काय? आणि KGचा अर्थ काय होतो? KG किंडर गार्डन होय. म्हटलं किलो कमी वजनाची मुलं, लोअर KG ना अप्पर KG, हायर KG काय असतं? बच्चों के लिए अच्छे स्कूल एवं LKG से कोचिंग सेंटर्स. आणि LKG मध्ये जाणाऱ्या पोराला पण आजकाल पाठवलं जातं. काय अतुल पोरगा जातो का नाही ट्युशनला? अरे पोरगा केवढा त्याचा, पण त्याला ट्युशनला
मागच्या वर्षीपासूनच बघतोय ते ट्युशनला जाताना. कितवीत आहे रे? 10वीत आहे काय? LKG से कोचिंग. आता काय करायचं काय? परंतु म्हणले काय? परंतु पाठशालाएं छीन ली, समृद्धि ने हमको दिया क्या, दुनिया ने हमसे, भजन आहे ना ते, दुनिया ने हमको काय दिलं काय घेतलं. बरोबर आहे का? हम सबकी परवा करे क्यों. बोला काय आपण सगळ्या जगाचा विचार करायचं काय कारण आहे? आपण आपलं बघायचं. मला आत्ता आनंद मिळतो हेच ते सांगत होते काल. ते आहे ना, ते अन्य कोणीतरी, काय नाव त्याचं सांगितलं तुम्ही? अनिरुद्ध आचार्य. किती आचार्य. आपल्या आचार्याचं कधी नावाचं प्रेमान घेणार नाहीत आचार्य म्हणून आहे ना. हे अनिरुद्ध कोणतरी, आणि त्याला मागं कुठेतरी आचार्य लावला, आणि ह्यांनी म्हटलं अनिरुद्ध आचार्य सांगतायत की शिलाने राहायचं सगळ्या बायकांनी. आणि फार छान सांगत होते. आणि त्यांना उलटे प्रश्न बरेच जण उत्तर विचारत होते. म्हणजे आजकाल म्हणजे ते म्हणत होते असं बायकांनी नाचलं नाही पाहिजे रस्त्यात, लग्नात वगैरे, असं तसं. त्यांनी सगळं असं शिलाचं रक्षण असं व्यवहारातलं सांगत होते. मग लौकिक लोक म्हणत होते, त्यांना सांगत होते, म्हटले त्यांना आनंद येतो त्याच्यामध्ये, मग तुम्ही त्यांचा आनंद का काढून घेताय? त्यांनी कुठं नाचलं काय आणि कसले कपडे घातले काय, तुम्हाला काय करायचं आहे? त्यांना आनंद येतोय ना, तुमचं काम काय आनंद देणं. असं त्यांना पण प्रश्न. मग त्यांनी म्हटले कुठं नाचावं हे ठरवावं, आणि पब्लिकमध्ये नाचायचं. तुम्हाला नाचायचं ना, मग घरात नाचा. असं मग घरात नाचल्यावर कोण बघणार आहे ना. मी असं त्यांना म्हटलं, तसं घरात नाचून चालतं का? काहीतरी आपल्याकडं वेगळं करायचं चाललेलं असतं आहे ना. बरं, आता कुठपर्यंत आलो आपण? तिसरा मुद्दा चालला होता ना. बच्चों के लिए अच्छे स्कूल एवं LKG से ही कोचिंग सेंटर दिए, परंतु पाठशालाएं छीन. आणि हेच आहे ना, धर्म उलट करणार याच्याऐवजी ते तुम्हाला पाठशाळा देईल आणि तुमचं ते लौकिक शिक्षणापासून गौण करेल, संस्कृती संस्कार काय करेल. पण तुम्हाला ते नको आहे, हा त्याचा अर्थ. तुम्हाला देवदर्शन सांगितलं जाईल, देवपूजा अभिषेक करा म्हणून सांगितलं, तुम्ही काय म्हणला? मला मोबाईल दर्शन. सकाळी उठल्यानंतर देवदर्शन करतात का मोबाईल दर्शन करतात? कोणत्या तरी पद्धतीने मोबाईल मेसेज काय आलाय, स्नॅप काय आलाय. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय बघितलं जातं? चेतन काय बघतो? का देवाचा फोटो बघतो? उलटा है. म्हटलं ना, समृद्धी ने क्या दिया और संस्कृती क्या देती है, ज्याच्यामुळं मला केवळ आकुलता वाढत जाईल, दुःख वाढत जाईल, अशांती, कलह, भांडण, डिवोर्स, जितके म्हणून रोग, हे सगळं कशाचं फळ आहे? कुठून आलंय? विकारातून आले, संस्कारातून नव्हे. पण विकारच चांगले वाटले, संस्कार वाईट वाटायला. संस्कार करायचं म्हटलं तर चांगलं वाटतंय काय? कुणालाही संस्कार नको आहे. सगळं नुसतं म्हटलं ना, दिखावा पाहिजे. देखी. बाकीचे लोक कसे नाचतेत, गोंधळ घालतेत, खातेत, पितेत, त्यांच्यासारखं आपण पण केलं तर आपल्याला पण मजा. ते फार मजा करतेत असं वाटतं. दूर के ढोल सुहावनी, फार मजा आहे त्यांची, फार मजा आहे, अशी आमची कल्पना असते. पण वस्तुस्थिती समजून, म्हणून म्हटलं निर्णय हे जे शास्त्रात जिनेंद्र देवाने सांगितले ना, तेव्हा खरं सुख कुठं असतं आणि हे सगळं जे आपल्याला दिसतंय ते काय आहे हे जेव्हा आपण विचारात घेऊ तर हे सगळ्यातून आपली विरक्ती होईल. अजून एक वाचू का? आता एक शेवटचं आहे. होटल में जाकर देशी विदेशी व्यंजन दिए है ना, वडापाव, मिसळ पाव, आता जोगेश्वरी मिसळ, वेगवेगळ्या मिसळचे काय आहे ना, बरेच आता हे दिसते. हे झालं देशी खाणं, बरोबर ना. आता आपल्या जे आता व्हेजच सांगावं लागेल ना. वडापाव आणि काय झालं? मिसळ पाव. अजून कसला पाव? अजून असतो कसला पाव? संपले का? 2च पाव आहेत का? बरं, चालतंय. आणि मग विदेशी काय? पिझ्झा काय?
पिझ्झा, बर्गर, अजून चायनीज खाता काय तुम्ही? मग तुम्हाला कसं काय येते? मी पोरांना विचारतोय, तुम्ही सांगताय उत्तर. तुम्ही विकता म्हणजे माल सप्लाय, त्याला रॉ मटेरियल सप्लाय करायचं. पिझ्झा बनवायला रॉ मटेरियल देता का नाही? मैदा. बंद करता ऐकायचं मैदा? देत नाही मी मैदा, आजपासून बंद करतो. आहे का हिंमत? आहे का? मी म्हटलं ना असली हो करतो, सांगा तुम्ही. म्हटलं मी तुम्हाला थोडं नियम द्यायला लागलोय. तुम्ही म्हणा तर राव, आम्हा तर म्हणजे वचने किम जर हो आजपासून नाही विकत मैदा, तुम्ही सांगा, आत्ता नियम घेतो. काय होतं त्याला? अरे भाव आत्ताच, म्हणून म्हणतोय रोज भाव आत्ताच ही संधी आहे, ह्या संधीचाच तुम्ही उपयोग करा. परत तुम्ही दुकानात गेल्यानंतर हे भाव होणार नाहीत, संसारात गेल्यानंतर उद्योग जे रोजचं आहे तिथं आमचे हे भाव होणार नाहीत. आत्ताच त्या ठिकाणी थोडंसं परिणाम, कारण कालच सांगत होते सोनाईताई की अमोलभाई जेव्हा शास्त्राला येतात त्यावेळेस त्यांचे इतके भाव बदलते, त्यांना असं वाटतं सगळं वैराग्य उत्पन्न झालेलं असतं, वैरागला जाऊन म्हणते. पण जसं म्हटले दुकानात पाऊल टाकला की परत सगळं वॉश आउट होते. आणि साधारण सामान्य लोकांची ही परिस्थिती दिसते, कारण सांगते कोण? नाही का नाही? असं तुम्हाला वाटतं की भारी सांगते असं म्हणजे. आणि त्यावेळी पुढचं तुम्हाला ते तेवढं म्हटलं ना, मातीत पाणी पडलं तर ते मऊ होते, आणि त्यामुळे तेवढ्या पुढते परिणाम रुजू होतात. आणि तिथंच आहे ना, ज्यावेळेस लोखंड गरम असतं त्यावेळेसच घाव घालायचं असतं, त्यावेळेसच खोट्या संस्काराला तोडण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्या ठिकाणी नंतर जर तुम्ही घाव घातले त्या लोखंडावर गार झाल्यानंतर, तर त्याला आकार देता येणार. बरोबर आहे? आत्ता ही संधी असते, आणि या संधीचा जे उपयोग करतात, सोनं करतात, त्यांचं जीवन समृद्धशाली होतं. असं आहे. म्हणून होटल में जाकर देशी विदेशी व्यंजन दिए, परंतु शुद्ध सात्विक यत्नाचार से बनाया. 3 विशेषणं दिली. आतला आहार मला सुद्धा मिळत नाही आजकाल, माहिती आहे तुम्हाला? तुमची तर काय कथा आहे, तुम्ही तर सोडाच, स्वप्नात सुद्धा नाही आहे ना. शुद्ध सात्विक, आणि तिसरं काय विशेषण दिलं मनीषा? बोल थांबा. हा, यत्नाचारचा अर्थ काय? आत्ता येतानाच काय ना, गॅस टाकी खराब झाली, बंद झाली होती घरी, संपली होती. मग झालं, संपल्यानंतर एक टाकी काढून दुसरी टाकी बदलायचं चाललं होतं. मग आता ती टाकी गॅसच्या म्हणजे ओट्याला आणून शिवली बरं का. म्हटलं पुसली का? नाही पुसणार आहे. आता ती जी गॅस टाकी तुमच्याकडे येते ना, त्याच्यावर थुकलेले असते लोक, त्याला वरनं मातीत टाकलेलं असतं, कुठं कोणी नॉनव्हेजचे हात लावलेले, काही ते म्हणजे टाकी सगळ्यात घाण असते. पहिल्यांदा गॅस टाकी तिथं बाहेर ना येताना ओलं कापड घेऊन त्याला आंघोळ घालायला पाहिजे का नको? आणि मग ओट्यापर्यंत त्याला शिवायला पाहिजे. आता मी होतो बघितलं, हो पुसणार आहे की नाही तर आहे ना विषय. अरे त्या टाकी बदलायची, एक तर आम्हाला बदलावं लागते, नवरे गेले दुकानात आहे ना, आणि एकाची पाठ दुखती, मग गॅस टाकी कोणी बदलायची? बायकांना बदलायची म्हणजे प्रॉब्लेम. मग ती बदलली, मी बसलोय, मला आता ते केळ द्यायचं होतं खायला. मग हात धुताना मी बघितलं त्यांनी असं केलं नसतं बरं का. आता ते टाकीला हात लावलाय, ते हे लावलं, काय म्हणायचं, रेग्युलेटर लावताना आता ती किती काळ घाण, ते महिनाभर त्याला, आता महिनाभर जाते का टाकी? आहे ना, महिनाभर आपण धरून चालू कमीत कमी. त्याच्यावर धूळ किती, कारण काढलेल्या टाकीवर मी धूळ बघितली होती किती आहे ती, त्या रेग्युलेटरवर धूळ किती आहे. आणि ह्यांनी असं केलं, आणि तेच केळाला लावणार होते माझ्या. म्हटलं नीट धुतला का? हो धुतला की. म्हणून सांगितलं शुद्ध सात्विक आणि यत्नाचार. म्हणून मी सांगतोय माझी बुद्धी का घाण होती. मी मस्त ठरवले काय असलं घाण बोलायचं नाही, म्हणजे कोणाचे दोष काढायचे नाही. पण घाण खाऊ घातल्यानंतर मी काय थोडंच चांगलं बोलणार आहे? सात्विक खाऊ घालायला लागेल. सात्विक खाऊ घातल्यानंतर मला बोलताच येणार नाही, बोलताच येत नाही हो, तुम्हाला माहिती नाही तुमच्या अजून. म्हणजे ते चांगलंच बोललं जातं आपोआपच. असं होतं. जसं आता वीरसागर नगरमध्ये आल्यावर राहायला काय होणार आहे ना, असं म्हणजे आपण जसं आपल्या जैनांच्या संगतीत असतो त्यावेळेस इकडं तिकडं बोललं जाईल का? पण तीच एखाद्या मराठी इतर मित्राचा फोन आला, मग पहिल्यांदा फोनवर काय बोलताना जय जिनेंद्र म्हणतो का शिवी देतो. आणि बहुतेक करून अरे आपलेच मित्र असले ना, मी चुकून उचलला मित्राचा फोन एखाद्या, कारण अभिजितकडे असं होतं, त्याचे पण आपलीच मित्र आहेत 2-4, आणि मी फोन उचलला, थांबा म्हटला, लगेच स्पीकरवर हा जितू मामा बोलतात बरं का. म्हणजे त्यांना माहिती, म्हणजे सावधान, म्हणजे काहीतरी बोलशील हे अगोदरच त्यांनी सावध केलं. म्हणजे त्यांना कळते कुणाशी काय बोलायचं असतं, अशी सिस्टीमनं चालतं.
म्हणजे शुद्ध, सात्विक, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं यत्नाचार. प्रत्येक गोष्ट घेताना जीवाची काळजी घ्यावं पहिल्यापासून सांगितलं जातंय. अहिंसा परमो धर्म जेव्हा आपल्याला मिळालेला आहे तर त्या अहिंसेचं कुठंतरी भान राहिलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्याला किती ठिकाणी कशा प्रकारचे जीव असतील, एकेंद्रिय जीव कुठं कुठं असते, द्विंद्रिय त्रिंद्रिय, प्रत्येक जीवाची त्या ठिकाणी चर्चा इथं सांगितलेली. एवढी चर्चा कुठं नाहीच आहे, कुणाला माहितीच नाहीत असे जीव असतात म्हणून. मग अशा जीवाची चर्चा. दोघं पण इथं पाहुणे, तुम्ही ऋषी, आता दुकानात कोण का तेजस पण इथंच. सोडतो 10 झाले, सॉरी ना. तर परत पाहुणे येणार नाहीत, पाहुणे त्याच्यासाठीच बंद झाले आमचे. पण काल आम्हाला त्यांना सांगितलंय रोज शास्त्राला जायचं. पाहुणे बघा वजन, मी त्यांना रोज सांगत होतो काय शास्त्राला या, शास्त्राला या, शास्त्राला, पण आले नाही बरं का. म्हणजे मंदिरात होतं त्यावेळेस येत होते, मग इथे आल्यानंतर नाही आले. मग आता आले, मग का आले? आम्हांचं वजन कसं असतं बघा, म्हणजे आचरणाचं वजन. बरोबर आहे का पाहुणे? आहे ना. म्हणजे आम्हाने सांगितलं ना, आज ते हजर राहील. का तर आम्हा सात्विक खातेत. आम्हाला सात्विक खाऊ घालावं लागतं तुम्हाला. शुद्ध, सात्विक आणि यत्नाचारपूर्वक. म्हणजे त्याच्यामध्ये हिंसा ज्यावेळेस परिणामामध्ये असते तर त्या करताना संक्लेश असते. त्याच्यामध्ये जसं मारताना प्राण्याला जसं संक्लेश असतो, त्यामुळे ते मांस खाणाऱ्याचे परिणाम क्रूरच असते. तसं यत्नाचार रहित जे त्या ठिकाणी भोजन बनवलं जातं ते साक्षात मांसाहार केल्यासारखंच भोजन आहे. म्हणजे भले जीव मेले नाही, पण तिथं त्या ठिकाणी तुम्ही काळजी घेतलेली नाही. आणि तुम्ही ते भांड, आता तांब्यात मला पाणी प्यायला देते तो तुम्हाला, जाऊ दे. म्हणजे तुमची चूक काय होते मला. आता पाणी, आता आणि ह्यांनी मला रोटली वाढली, हे सगळं वाढले. मग आता मी माझ्या हातानं डावा हात माझा मी खरकटा कधी करत नाही, 100% करत नाही. मला माहिती आहे बाबा मला पाणी. मग ते पाणी घेताना त्या पाण्यात काय झालं? काय नाही, तुला काय नाही, बस तुझं कुठे चाललंय. हां, तर ते पाणी आता द्या. मग बायकांची गोळी, आम्ही देतो. अरे म्हटलं तुमचा हात काय नाही, धुणार आहे आम्ही, परत सगळं आम्ही तांब्या पण धुणार आहे. पण त्या तांब्याला हात लागून त्या पाण्याला प्रत्येक गोष्ट, म्हणजे पूर्वी तुपाच्या तांब्याला सुद्धा खरकट हात लावला जात नव्हता. मग नव्हता काय, तुम्ही लावता का नाही? मग का सोडलं ती संस्कार? मग आजपासून आता लावणार नाही ना? अवघड होऊन जातंय सगळं. म्हणजे त्याच्याबरोबर जिथं त्या ठिकाणी त्या खरकाट्याचा त्या ओल्याशी संबंध आला तरच जीवाच्या उत्पत्तीला सुरुवात होते. मग ते पाणी पित असताना सांडलं केलं म्हणून आम्हा सगळे आंघोळ करायला लागते तुमच्यामुळे. कुठं खरकट राहून त्याचे जीव तयार होते तर मरतेत, त्याची काळजी घेते. आणि आपल्याला वाटतं अतिरेक आहे. अरे जीवाची काळजी घेतलं म्हणजे स्वतःला, ज्याला जीव कळला ना तो जीवाची काळजी घेतल्याशिवाय राहत नाही. कारण मला दुःख आहे तर त्या जीवाला पण दुःख आहे हे जाणतो तो. पण आहे ना, हॉटेलात खाताना विचार येतोय ह्याच्यात किती जीव आहेत, किती दिवसाचा आहे, कसला आहे. आणि अक्षरशः नुसतं जर तुम्ही त्याला एक मायक्रोस्कोप खाली घेतला ना, तो पिझ्झा काय जे खाताल तुम्ही हॉटेलातलं, किती दिवसाचं. इथं घरातलं कालची आज रोटली दिली तर चालती का तुम्हाला? कालची भाजी आज खाणार का? आणि तुम्हाला माहिती आहे ती ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवलेली ग्रेव्ही खाता ना हॉटेलातली, ती तुम्हाला वाटते काय तुमचं जेवण तुम्ही आत्ता ऑर्डर दिली 10 मिनिटात तुम्हाला आणून दिलं, ती ग्रेव्ही आली कुठनं? तुम्ही कधी विचार केला का? कारण इतकी लोक जाऊन रोज खाऊन जातात, खातेत, मग ती काय रोज ताजी लगे येते. एक जैन परवा ते प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये तिथं ते प्राणमसागर घेतात ना, त्यांनी एक जैनवाले जो हॉटेल आहे त्यांनी सांगितलं होतं की मीच त्या ठिकाणी ती ग्रेव्ही 15 दिवसाची करून ठेवतो. तर मग बाकी हॉटेलवाल्यांना त्यांना काय त्याच्या जीवजंतूचा पडलेला आहे, ती ग्रेव्ही केव्हापासून बनवलेली असेल. आणि तसलं खाताना तुम्हाला ते चांगलं लागतं ना, आईने चांगलं दिलं खायला तर ते गोड लागत नाही. काय साहस, बरोबर आहे का? हे सांगायचं हे आहे, समृद्धीने दिया क्या, देशी विदेशी खाना, परंतु जे शुद्ध आहे, सात्विक आणि यत्नाचारपूर्वक केलेला आहे, की जे तुमच्यासाठी नसतं, फक्त तुम्ही लोकांसाठी करता. हा मेन प्रॉब्लेम तुमचा आहे. तुम्ही तुमच्यासाठी जर चांगलं करायचं ठरवलं तर वेगळं सवळं करायची गरजच नाही लागत. गेलं की जेवण चांगलं मिळणार, कुणी कधी या अतिथी, शुद्ध जेवण मिळणार. पण आम्हाला चालते, अर्थ काय? तुम्हाला कसं चालते? श्रावकाला तर हिंसा चालत नाही. हे सगळं विचार करण्यासारखं गोष्टी आहेत. ओम नमः हो प्रभू.
शरीर नाहीच. मी फक्त जाणणाराच आहे, करणारा भोगणारा नाहीच. विसर्जन.